नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मास्टर ज्युनियरमध्ये. माझं नाव आहे प्रथमेश विसापूरकर आणि आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षांमधली येणारी अवघड अवघड गणितं की जी आपण सेकंदात कशी सोडवू शकतो. सेकंदात, मिनिटात पण नाही, सेकंदात सोडवायची. तत्पूर्वी मास्टर ज्युनियरच्या आपण बॅचेस सुरू होत आहेत. 15 जून पासून बॅचेस सुरू होत आहेत, लक्षात घ्यायचं. कुठल्या कुठल्या बॅचेस आहेत? इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा चौथीची, नवोदय विद्यालय परीक्षा, इयत्ता 5वी असणारी नवोदय परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा आणि 8वीची NNMS परीक्षा. या 4 परीक्षांचे बॅचेस चालू होत आहेत 15 जून पासून. कोर्सची फी आहे, प्रत्येक कोर्सची फी आहे नाम मात्र 3000 रुपये. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 500 रुपयांची सवलत आहे, 500 रुपयाची सूट आहे. हा कुपन कोड अप्लाय करायचा. 2 बॅचेस, मंथन बॅच आणि सैनिक प्रवेश परीक्षा बॅच फ्री असणार आहे त्याच्यासोबत. तर काय करावं लागणार आपल्याला? मास्टर ज्युनियर ऍप डाउनलोड करायचं. मास्टर ज्युनियर ऍप प्ले स्टोरवर, तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर जाऊन मिळून जाईल. सर्च करा, मिळून जाईल. आणि जर काही शंका असेल तर यात दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान तिथं होऊन जाईल. आजच्या आज बॅच परचेस करा. काय काय असणार आहे या बॅचमध्ये? रोज 2 तासाचे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत बघा. रेकॉर्डेड लेक्चर्स, अनलिमिटेड. लाईव्ह लेक्चर्स का महत्वाचे? का तर शंका विचारता येतात. रेकॉर्डेड लेक्चर्स अनलिमिटेड वेळा व्ह्यूज बघू शकता, अनलिमिटेड वेळा बघू शकता. PDF नोट्स, अभ्यास साहित्य याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे. वीकली टेस्ट, साप्ताहिक चाचणी आणि त्याचे अहवाल, त्याचा रिपोर्ट वर मिळणार आहे. सराव परीक्षा, ज्या काही टोटल ह्या सगळ्यांच्या परीक्षा असतात त्यांच्या आहे तशा मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. सगळा अभ्यासक्रम होणारच आहे. शिवाय अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, म्हणजे प्रत्येक विषयाला सेपरेट सेपरेट एक्सपर्ट टीचर आहे, त्या एक्सपर्ट टीचरचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. तर आजच प्रवेश घ्या मास्टर ज्युनियर ऍप डाउनलोड करून. चला आपण जाऊया त्या प्रश्नाकडे. कुठला प्रश्न आहे बघा. तर एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट ती वस्तू 300 रुपयास विकल्यास, त्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो, त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 2025 सालचा प्रश्न आहे. इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला विचारला गेलेला होता. आता तसं तर हा प्रश्न बघितल्यानंतर जरा गोंधळल्यासारखं होतं की अरे कसं काढायचं, पण फार काय अवघड नाहीये. अगदी सेकंदात उत्तर निघतं, ह्याचं सेकंदात उत्तर निघतं. काय करायचं बघा. धरून चाला ही खरेदी किंमत आहे. ही किती आहे? खरेदी किंमत आहे आपली, बरोबर. खरेदी किमतीच्या पुढे गेलं की नफा होतो, बरोबर. खरेदी किमतीच्या पुढे गेलं की नफा होतो आणि मागं गेलं की तोटा होतो. माग गेलं की काय होतो? तोटा होतो. खरेदी किमतीपेक्षा 216, इथं जर 216 रुपयाला जर मी विकलं, 216 रुपयाला जर मी विकलं, ती वस्तू विकली तर तोटा होतो, बरोबर ना. इथं काय होतो? तोटा होतो. आणि जर तीच वस्तू मी जर 300 रुपयांना विकली तर काय होतोय? नफा होतोय, बरोबर नाही. 300 रुपयाने विकली तर काय होतोय? नफा होतोय. मग त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली. आता लक्षात घ्या, 216 रुपयास विकल्यावर जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा होतो. इकडं धरून चाला तोटा होतो x धरून चाला, बरोबर. मग मला सांगा याच्या 2.5 पट म्हणजे किती? 2.5x नफा होणार आहे इकडं, बरोबर नाही. 2.5x नफा होणार आहे. आता काय करायचं आपण? या दोन्हीच्यातला काढायचा आहे फरक. 300 वजा 216 किती होणार? 84 होतील. किती होतील? 84 होतील. आणि ह्या दोघांची करायची बेरीज. x अधिक 2.5x म्हणजे किती होणार आहे? 3.5x. काय करायचं? हे 3.5x म्हणजे 84 आहे. 3.5x म्हणजे 84 आहे. x ची किंमत किती आली? 84 भागिले 3.5 म्हणजेच 840 भागिले 35. जर तुम्ही भागाकार केला 7 5 35, 7 1 7, उरला 1 7 2 14, 0, 24 5 120. x ची किंमत किती आली? 24. 24 काय आहे? 24 तोटा आहे. 24 काय आहे? तोटा आहे. 24 तोटा. 216 मधनं 24 वजा करा. 216 वजा करून 216 मध्ये 24 अधिक करा. 216 मध्ये 24 अधिक केल्यावर किती होणार? 240. आपलं उत्तर किती आलं? 240. आहे का ऑप्शन? 240. मग आता एकदम साधं सोपं कसं करायचं? साधं सोपं, एकदम साधं साधं सोपं सोपं कसं करायचं? याची पण एक मेथड सांगतो. याच्यापेक्षा साधं सोपं, याच्यापेक्षा, ही तर रेग्युलर मेथड झाली. याच्यापेक्षा साधं सोपं. काय करायचं?
लक्षात घ्यायचं. ही धरून चाला खरेदी किंमत आहे, होय की नाही. खरेदी किंमत इकडं 216 आहे, बरोबर. इकडं किती रुपये आहे, 300 रुपये आहे. इकडं जर एक तोटा होत असेल तर इकडं 2.5 होतो. ह्या दोघांची करायची बेरीज, 1 पट आणि 2.5 पट किती झाले, 3.5 पट. किती झाले, 3.5 पट. आणि इकडे किती झाला, 216 आणि 300, 300 वजा 216 म्हणजे किती झाले, 84. या 84 ला डायरेक्ट आपण ह्या 3.5 नच भागू शकतो ना. डायरेक्ट एक्स बिक्स भानगडच घेत बसायची नाही, डायरेक्ट ह्या दोघांची वजाबाकी ह्या दोघांची बेरीज. लक्षात घ्यायचं, या दोघांची वजाबाकी भागिले या दोघांची बेरीज. किती येणार ह्याचं उत्तर, आपण बघितलं तर किती होतं, 24 उत्तर येतं. किती उत्तर येतं, 24. 24 आपण हे काय आहे, हे ह्याच्यातून वजा करा 24, किती येते, 216 अधिक करा 24, किती येणार, 240. डायरेक्ट उत्तर येऊन गेलं. लक्षात येतं. सेम त्याच टाईपचा प्रश्न. एक वस्तू 400 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 700 रुपयास विकल्यास होतो, त्या वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारलंय. काय विचारलंय, इकडं धरून चाला ही खरेदी किंमत आहे. इकडे 400 रुपयाला विकलं तर काय होतंय, तोटा होतोय. इथं 700 रुपयाला विकला तर किती होतोय, नफा होतोय. जेवढा तोटा होतो, तोटा 1 होतो तर त्याच्या दुप्पट नफा होतो, दुप्पट नफा होतो. काय करायचं, ह्या दोघांची वजाबाकी 700 वजा 400 भागिले 1 अधिक 2. किती ना, 700 ने 400 गेले 300, 300 भागिले 3 म्हणजे झाले 100. 100 400 मधनं 100 वजा करा, 400 मध्ये 100 अधिक करा, वजा म्हणतोय अधिक करा. किती आलं उत्तर, 500. आपलं उत्तर किती येणार, 500. बरोबर. साधं सोपं अगदी. सेम याच पद्धतीचं 100 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 180 रुपयास विकला होतो. काय करायचं, हा 100 ची विक्री आणि इथली 180 ची विक्री, 180 वजा 100 डायरेक्ट करायचं आणि हा 1 आणि अधिक इथं तिप्पट. किती येणार हो, 80 भागिले 4 म्हणजे होणार 20. 100 होतं ना, 100 मध्ये हे 20 ऍड करा की झाले 120. डायरेक्ट उत्तर आलं आपलं 120. डायरेक्ट उत्तर आलं आपलं 120. लक्षात, किती सेकंदात, अगदी पटकन निघालं उत्तर. लास्टला सेकंदात बघा, आपण सेकंदात 600 रुपयास विकल्यावर जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा ती वस्तू 1100 रुपयास विकल्यावर होतो. 1100 वजा 600 किती होतात, 500 भागिले दीडपट आणि 1 2.5 पट 2.5 म्हणजे 5000 भागिले 25 किती, 25 2 50, 200, 600 अधिक 200 किती झाले 800. 600 अधिक 200 किती उत्तर आलं, 800. डायरेक्ट उत्तर तयार, सेकंदात उत्तर येतं. एकदम साधे सोपे प्रश्न आहेत, दिसायला अवघड दिसतात पण साधे सोपे प्रश्न आहेत, सेकंदात उत्तरे निघतात. 4 गणित आपण सोडवून बघितली, सेकंदात उत्तर निघाली. आता हे 5वं गणित, हे तुम्ही सोडवायचं. हे गणित आहे, हे तुम्ही सोडवायचं. त्याच पद्धतीचं गणित आहे, तुम्ही सोडवून दाखवा आणि तुमचं उत्तर तुम्ही सांगा सेकंदात उत्तर आलं का नाही. लक्षात घ्यायचं, सेकंदात उत्तर तुम्ही उत्तर काढायचं आणि कमेंट सेक्शन मध्ये त्याचं उत्तर कळवायचे. ह्याचं उत्तर आलं आणि सेकंदात आलं, काही सेकंदात आलं हे पण कळवा तुम्ही. लक्षात. आणि चॅनलला ज्यांना ज्यांना आवडलं असेल, तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीच्यांना सुद्धा कळवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथली बॅच परचेस करायला विसरू नका. आपापल्या परीक्षांचे बॅचेस परचेस करायला विसरू नका. 15 जून पासून चालू होत आहेत. लक्षात घेतलं तर त्वरा करा. लवकरात लवकर चान्स मिळाला तर 500 रुपयांची सूट सुद्धा तुम्हाला मिळू शकते पहिल्या 500 मध्ये नंबर लागेल तर. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.